ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणला जातो. अध्याय 5. महिलांच्या दशेमध्ये क्रांतिकारी परिवर्तन. महर्षी दयानंद सरस्वतीजींच्या आगमनाच्या वेळी स्त्रियांची दशा धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर चांगली राहिलेली नव्हती. स्थिती तर सोडाच, जन्मासाठी सुद्धा तरसत राहिली होती आमची मातृशक्ती. उदाहरणे पहा. बालविवाह करण्याचे प्रचलन सामान्य झाले होते. 1 वर्षापासून 10-12 वर्षेपर्यंतच्या कन्येचा विवाह करून दिला जात होता. कोठे कोठे तर जन्म होण्यापूर्वीच नातेसंबंध ठरवले जात होते. न शरीर विकसित असायचे, न बुद्धी. विचार करा, काय असेल महिलांची स्थिती. महिलांच्या शिक्षणाची सरकारी स्तरावर नाममात्रच व्यवस्था होती. इंग्रज सुद्धा यास हिंदूंच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये दखल मानून दूर राहिले. परिणामी महिला अक्षरज्ञानापासून अगदी वंचित होत्या. पडदा प्रथेने त्यांच्या जीवनाचे सामान्य सुखसुद्धा हिरावले होते. एक प्रकारचा अभिशापच होती पडदा प्रथा. विधवा झाल्यावर तर आणखी अधिकच दुर्दशा होत असे. एकतर पतीसोबतच तिला जिवंत जाळले जात असे आणि हे धार्मिक सणाच्या रूपात साजरे केले जात असे. म्हणजे एवढ्या मोठ्या जघन्य अपराधाला धार्मिक कार्य असल्याचे सांगून त्याचे महिमा मंडन केले जावे, यापेक्षा जास्त दुर्गती आणखी कशाला म्हणावे. जेथे असे होत नव्हते किंवा विधवेला वाचवले जात होते, तेथे 2च अवस्था होत्या. पहिली, तिला आपले पूर्ण जीवन समाजाच्या नजरापासून वाचवून एका अंधार कोठडीत जगावे लागत होते. दया करून तोंड न पाहताच तिला जेवण दिले जात असे. जीवनभर असेच जगत होती. कदाचित अशा अवस्थामुळेच सती प्रथेला उत्तेजन मिळाले असावे. दुसरी, या व्यतिरिक्त आमच्या धर्माच्या ठेकेदारांनी आणखी एक व्यवस्था करून दिली होती की अशा विधवा स्त्रियांना वृंदावनासारख्या मंदिरात केंद्रांत ठेवण्यात यावे आणि तेथे धर्माच्या नावावर काय काय अनाचार होत असतील याचा विचार करताना हृदयाचा थरकाप होतो. मग सांगा बरे, हे लिहिताना हात थरथर कापणार नाहीत काय? या अवस्थेचे सर्वात जास्त दुःख तर याचे आहे की ही सारी व्यवस्था धर्माच्या नावावर होती. ज्या वर्गाने या अत्याचाराचा विरोध करावयास पाहिजे होता, जेव्हा तोच हा अत्याचार स्वतःच करत असेल आणि धर्माच्या नावावर तो बरोबर असल्याचे सिद्ध करत असेल, तर समाजाला मार्ग कोण दाखवेल बरे? धार्मिक रूपाने स्त्री शूद्रो ना धीयताम या नावाने अवैदिक वाक्यांनी स्त्रिया व शूद्र यांना वेद वाचण्याचा अधिकार नाही असे म्हणून यांच्यासाठी ज्ञानाची दारे बंद करून टाकली होती. तर धर्म व धर्मगुरूंनी ज्याला पाप म्हणून घोषित केले असेल, त्याला बोलण्याचे व करण्याचे साहस कोण करील बरे? थोडक्यात सांगायचे तर स्त्रियांसाठी शिक्षणाची सर्व दारे बंद झाली होती. वेदांचे शिक्षण व उच्च शिक्षण तर दूरची गोष्ट आहे. सामान्य अक्षरज्ञानसुद्धा शिकण्याचा मार्ग नव्हता. शाळेत जाण्याची गोष्ट तर दूर, त्यांना घरातसुद्धा शिकण्याचा अधिकार नव्हता. अशा अंधकारमय वातावरणात ऋषी दयानंदांचे आगमन भारताच्या मातृशक्तीसाठी अमृतासारखे होते. महर्षींनी भारतातील तत्कालीन दुर्दशेचे खूप मोठे कारण स्त्री शिक्षण नसणे हे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले, पुरुष शिकतो तेव्हा एकच व्यक्ती शिकतो. जर स्त्री शिकेल तर सर्व पिढ्यांचा शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल. महर्षी दयानंदांनी हा विषय आंदोलनाच्या शैलीत उचलून अनेक व्याख्याने दिली आणि हे देशाच्या भविष्याकरिता सर्वात अधिक आवश्यक असल्याचे सांगितले.
तत्कालीन रूढीवादी समाजात यावरून खळबळ माजली. याच्या विरुद्ध प्रस्ताव पारित केले गेले. जेव्हा आर्य समाजाच्या अनुयायांनी मुलींना आपल्या विद्यालयांत शिकवणे सुरू केले, तेव्हा दगड फेकून मारले. ज्यांनी आपल्या मुलींना शिकायला पाठवले त्यांना गावाबाहेर काढले. त्यांचे हुक्का पाणी बंद केले गेले. पंचायती बहिष्काराची घोषणा करण्यात आली. धर्मापासून पतित घोषित करण्यात आले. परंतु दयानंदांच्या आदेशानुसार दयानंदांच्या मजबूत शिपायांनी सर्व काही सहन केले, पण स्त्रियांना शिकवण्याचा क्रम पुढे चालू ठेवला. महर्षींचे अनुयायी लाला देवराज यांनी जालंधर कन्या महाविद्यालयाची स्थापना केली. हे आपल्या प्रकारचे पहिले महाविद्यालय होते. याच्याबरोबरच भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मुलींकरिता वसतिगृहाची व्यवस्थाही करण्यात आली. प्रथम कन्या गुरुकुल आर्य समाजाने सुरू केले आणि पुढे चालून आर्य कन्या महाविद्यालय देखील. कन्या गुरुकुलांची स्थापना ठिकठिकाणी होऊ लागली. जे लोक समूहांनी येऊन या विद्यालयात दगड फेकत होते ते गपचूप येऊन आपल्या मुलींना प्रविष्ट करवू लागले. कन्यांचे शिक्षण सुरू होताच घरोघरी अंधारात प्रकाश होत गेला, जो पुढे चालून देशाच्या जागरण क्रांतीचा खूप मोठा सूत्रधार बनला. पडदा प्रथेसारख्या कुरीतीविरुद्ध आवाज उठवणारा आर्य समाजच राहिला, ज्याकरिता अनेक पंचायतींनी आर्य समाजी लोकांना गावातून बहिष्कृत करून टाकले. ऋषी दयानंदांच्या आधी कोणी मुलीला शिकवण्याचा विचारही केला तरी त्याला थांबवण्यासाठी 10 लोक पोहोचत असत. आज एखादा मुलीला शिकण्यासाठी पाठवत नसेल तर त्याला तसे करण्यासाठी सांगायला 100 लोक आहेत. हीच तर आहे परिवर्तन क्रांती. त्यावेळी महर्षी दयानंद सरस्वतीजींचे या विषयावर म्हणणे होते की आजकाल स्त्रीला विद्या शिकण्याचा अधिकार नाही, ती शूद्रासमान आहे. जर स्त्रिया सुशिक्षित असत्या तर आज ह्या पंडितांच्या बडबडीचे खंडन करून एका क्षणात त्यांचे तोंड बंद केले असते. पुणे प्रवचन. शिक्षणाचा परिणाम पाप असेल तर पुरुषांनीही अशिक्षितच राहायला पाहिजे. अधिकांश पापकर्म अशिक्षित व कुशिक्षित लोकच करतात. स्त्रियांमध्ये विद्येचा विस्तार अवश्यमेव व्हावयास पाहिजे. श्रीमद दयानंद प्रकाश. स्त्रियांनी विद्या अवश्य शिकली पाहिजे, कारण विद्येविना माणसाची बुद्धी पशुच्या बुद्धीप्रमाणे आहे. ऋषी दयानंद यांची पत्रे व विज्ञापने भाग 2.